आपण त्याला लोकांना जागृत आणि अवेअर करू शकतो आणि हां, हां. योग्य माहिती त्यांच्यावर त्यांच्यापर्यंत पोहोचू त्यांच्यापर्यंत शकतो. पोहोचू शकतो, की त्यांच्या हिशोबाने योग्य निर्णय त्यांनी स्वतःनी कसा घ्यावा, हं, ही हं, आपण हं. त्यांना दिशा सांगू शकतो. हां. आपण कोणालाही हे सांगू नाही शकत, की हे चुकीचं आहे आणि हे योग्य आहे. हं, हे हं. आपण नाही सांगू शकत. हं, हं. तर माझ्या मते तुम्ही जेव्हा कोणाला फॉलो करता का हं, हं. किंवा कोणाचंही सोशल मीडियावर काही सल्ले ऐकता, हं, हं. तर तुम्ही आधी ते जेव्हा ऐकतात, ते तुम्ही स्वतःची परिस्थिती काय आहे, हं, स्वतःची हं. मानसिकता काय आहे, स्वतःची पारिवारिक परिस्थिती काय आहे, ते तुम्ही ध्यानात घ्या. मग हं, ते हं. जे म्हणतायत, ते तुम्ही बाहेर जे प्रॅक्टिकली व्यावहारिक पद्धतीने ते जे अनुभवतायत हं, हं. इतर लोकं, त्यांना जाऊन विचारा, की हे जे म्हणतायत, हे खरंच योग्य आहे का? असं घडतं का? हं, तसं हं. घडतं का? ह्याची तुम्ही चौकशी करा, माहिती हं. करा. क्वेश्चन व्हॉट दे आर सेइंग. क्वेश्चन एक्झॅक्टली. ईच अँड एव्हरीथिंग दॅट समवन सेज. आता कसं होतं, की आधीच्या काळात कसं होतं, की देवभक्ती करण्याच्या आधी काही विचार नाही हां, करायचे. हां. आता तर असा जमाना आलाय, की तरुण दर गोष्टीला क्वेश्चन करतात. बरोबर आहे. मग तुम्ही हे पण क्वेश्चन करा. कारण हं. तुमचं आयुष्य ह्याच्यावर आयुष्यातलं 99% वेळ जर का तुम्ही एका गोष्टीमध्ये लावणार असाल, जसं हं, हं. व्यवसाय का उद्योग, तुम्हाला क्वेश्चन दर पटीवर केला पाहिजे. बरोबर हे आहे. योग्य आहे. आणि हं. हे बिझनेसमध्ये सुद्धा लागू होतं, की तुम्ही दर निर्णय घ्यायच्या आधी हं. तुम्ही त्याला क्वेश्चन करा. हं. एका गोष्टीमागे 100 कारणं असतात. जोपर्यंत हं. तुम्ही ते क्वेश्चन नाही करणार, की तो का घडला, कशामुळे घडला, कुठे घडला, माझ्यासोबत आणि माझ्या बिझनेसला हे का इफेक्ट झाला, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ नाही शकत. हं, कारण हं, तुम्हाला हं. कळणारच नाही आणि मग जेव्हा तुम्ही क्वेश्चन कराल, तुम्हाला उत्तर सुद्धा त्याच्यामध्येच मिळेल. हं. म्हणून माझं असं म्हणणं आहे, की जेव्हा तुम्ही हे सगळं प्रश्न विचारता, हं. तुम्ही जे ट्रेंडिंग आहे ते फक्त बघता. ऐकून जर का त्याच्यामध्ये हं. काय ट्रेंड आहे ते तुम्ही मार्केटमध्ये विचारता, की असं-असं असतं का? मग तुम्ही ते तुमच्या व्यक्तिगत बाबतीत लागू करता. लागू करण्याच्या आधी जरा रिसर्च करता. हं, हं. मग ते तुम्हाला स्वतःला योग्य पद्धतीने कळतं, की कोणाला फॉलो केलं पाहिजे, कोणाचं हं, हं. किती ऐकलं पाहिजे आणि कोणाचं काय केलं पाहिजे. हं. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की मला एक म्हण आठवतीये याच्यामध्ये, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे." म्हणजे आपली स्थिती नेमकी काय आहे, कंडिशन नेमकी काय आहे आणि ते आपल्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही. आपल्यापेक्षा बेटर कोणालाही माहीत नाहीये. त्यामुळं आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत, आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि जे आपण दुसऱ्यांचं ऐकलंय किंवा सल्ला घेतलेला आहे, तो आपल्याला लागू होतो का? याचा प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर ते फॉलो करायचं की नाही, याचा निर्णयसुद्धा त्या व्यक्तीला स्वतःलाच घ्यायचा आहे, असं आपल्याला म्हणता येईल.